भूम शहरात मुख्य रस्ता असणारा गोलाई चौकात सकल मराठा बांधवांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अतिशय बिघडत चालली असल्यामुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे। मराठा समाज युवकांनी भाषणे करताना जरांगे पाटील हे आमच्या भावी पिढीसाठी उपोषण करत असून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत। अशा माणसाला जर काही झालं तर या शासनाला आम्ही सोडणार नाही असे सांगत रास्ता रोको आंदोलन केले आहे। यावेळी कोल्हापूर ते कुंतलगिरी वाहतूक, धाराशिव ते अहमदनगर वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली। ऊसाचे कारखाने हे राजकीय लोकांचे असल्यामुळे त्यांना याची झळ पोहोचावी आणि त्यांनी तात्काळ मराठा समाज बांधवांच्या हिताचे पाऊल उचलावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी। यासाठी मराठा समाज बांधवांनी ऊसाची वाहतूक करणारे सर्व वाहने रस्त्यावरच अडवून धरली आहेत। यावेळी भूमचे उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार जयवंतराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी आदी प्रशासकीय लोकांनी रास्ता रोको स्थळी येऊन मराठा समाज बांधवांशी रास्ता रोको थांबण्याविषयी विनंती केली। मात्र सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही विचार करू असा शब्द दिला आहे। प्रतिनिधी गौस शेख, NTV न्यूज मराठी, भूम, धाराशिव।